गेल्या काही दिवसांपासून शिक्षक समन्वय संघ यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिक्षकांसाठी ते सामान्य परिवारातले व तसं सामान्य परिवारामध्ये असणारा लहान मुलांना अतिशय प्रामाणिकपणे कष्टातून ज्या ठिकाणी ते शिकवतात अशा या आमच्या शिक्षकांचं आंदोलन हे मुंबईमध्ये आत्ता सुरू आहे। त्या आंदोलनामध्ये जगदाळे सर असतील, काटे सर असतील, त्याचबरोबर भारतभाऊ असतील, काळे असतील व सर्वच त्यांचे पदाधिकारी इथं काही दिवस झालं बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या या रास्त आहेत आणि महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये 20%, 40%, 60%, 80% जे अनुदान घेत असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांना प्रचलित पद्धतीने कुठेही न मागता त्यांना तिथं ती वाढ मिळाली पाहिजे, नाहीतर सारखं आंदोलन करणं हे योग्य वाटत नाही। आम्ही या सरकारला विनंती करतो की प्रचलित पद्धत तुम्ही लागू करा आणि न मागता त्यांना वेळेवर तिथं त्या ठिकाणी तो टप्पा वाढ मिळाला पाहिजे। त्याच्याचबरोबर त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान देण्याबाबत आदेश लगेचच्या लगेच तिथं झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आणि काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे काही पटसंख्या ज्या असतात त्याच्यामध्ये थोडाशी अडचण झाल्यामुळे आणि संख्या तिथं चुकल्यामुळे काही शाळांवर तिथं अन्याय होतो। त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर मान्य केल्या पाहिजे, त्या सोडवल्या पाहिजे। आत्तापर्यंत जसा वेळ मिळेल तसं काही शिक्षक इथं येत होते, या आंदोलनामध्ये सहभाग घेत होते। पण मला शासनाला सांगायचं आहे की 6 तारखेपर्यंत सोमवारी 6 जुलैपर्यंत या शिक्षकांना तुम्ही विश्वासात घेऊन त्यांच्या मागण्या जर या शासनाने 6 तारखेपर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर मग सरकारला हे महागात पडेल। आणि 7 तारखेपासून मी त्याच्याचबरोबर अनेक इतर आमदार व नेते या शिक्षकांबरोबर नेहमीप्रमाणे भक्कमपणे त्यांच्याबरोबर आम्ही उभा राहू आणि या आंदोलनामध्ये जसं की हे आमचंच आंदोलन आहे, आमच्याच शिक्षकांचं आंदोलन आहे जे खरं आहे, पण शेवटी जर सरकारने याची दखल नाही घेतली तर 7 तारखेपासून आम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये तिथं सहभाग घेणार आहोत। त्यामुळे आम्हाला या विषयाचं राजकारण करायचं नाही। अजूनपर्यंत सरकारकडे संधी आहे 6 जुलैपर्यंत या संघटनेच्या मागण्या, या आमच्या शिक्षकांच्या मागण्या या मान्य झाल्याच पाहिजे, नाहीतर 7 तारखेपासून आम्ही स्वतः व नेते या आंदोलनामध्ये सहभाग घेतील आणि मग मात्र तिथं शासनाला हे परवडणार नाही। 6 जुलैपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर 7 पासून हे आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही सहभाग घेऊ असं या ठिकाणी सांगतो आणि सरकारला विनंती करतो, कृपा करून या आमच्या शिक्षकांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, त्यांच्या मागण्या या मान्य करा। धन्यवाद।